घाणेगाव येथील महाराष्ट्र गोरक्षक समितीने 30 पेक्षा अधिक गायीची कसायाच्या तावडीतून सुटका केली असल्याचं समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगितलं। वाळूज परिसरातील घाणेगाव येथील काही नागरिक आणि तरुणांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसांपूर्वी गोरक्षणासाठी गोरक्षक समिती स्थापन केली आहे। हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या गायींचे रक्षण करून या गायींचे पालन पोषण हा या समितीचा मुख्य उद्देश आहे। तिच्या माध्यमातून आपला जो तरुण वर्ग आहे तसा आता आंबेलोळची, घाणेगावची, आंबेगावची, तारणापूर्ण आलेली, शेंद्रेची, आज ज्या ज्या गावात आपण गोरक्षण समिती स्थापन केले त्यांच्या मार्फत आता आपलं एकच काम करत नाही, जेवढा तरुण वर्ग एकच काम करत की आपल्या आजूबाजूचा परिसर आहे प्रत्येक गावात महाराष्ट्र गोरक्षक समिती शाखा स्थापन झाली पाहिजे, हा उद्देश आपल्याला ह्या मीटिंग मधून आहे। या समितीचे कार्य गंगापूर आणि खुलताबाद येथून सुरू झाले असून आजपर्यंत 3 डझनहून अधिक गायींची कसायांच्या तावडीतून या समितीने सुटका केली असल्याची माहिती घाणेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। गाव तिथे महाराष्ट्र गोरक्षक समिती स्थापन करण्याचा या समितीचा मानस असून प्रत्येक गावातील ही समिती गायींच्या रक्षणासाठी कार्य करणार आहे। त्यामुळे कसायाच्या तावडीतून जाणारी गाय ही गोशाळेत जाणार आहे। तसेच ज्या गायी खाट्या आहेत, अंध आणि अपंग आहेत या सर्व गायींचा सांभाळ ही समिती करणार असून त्यासाठी खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे गोशाळा उभारण्यात येणार आहे। त्याचे कामही पूर्णत्वाकडे आहे। आज घडीला या समितीकडे 40हून अधिक गायी असल्याची माहिती देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी समितीचे अध्यक्ष नितीन धुमाळ, मार्गदर्शक शंकरप्पा मुळे, उपाध्यक्ष साहेबराव मुळे, महाराष्ट्र संघटक ज्ञानेश्वर औटे, साईनाथ आहेर, सुदाम शिंदे, सुभाष थोरात, नारायण पवार, गणेश गायके, मधुकर कारले, विजय शुक्ला, उत्तम दुबे, आनंद बनसोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती।